पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया इसमास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आरोपी नामे सलमान तजमुद्दीन मुलानी, वय वर्ष 31, धंदा चिकन शॉप, राहणार याने पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून सिताज हॉटेल म्हणजेच गोल्ड डिगर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले, चल आत्ताचे आत्ता तिचा हिशोब कर, तिला लगेच कामावर घे, नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकीन अशी धमकी देऊन हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केल्याबाबत माहिती दिली। त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सिताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलानी याचेकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले। हॉटेल मॅनेजर याची तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवी 170 323 504 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनानुसार व पोलीस उपायुक्त विवेक पानसरे परिमंडळ 2 पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे बागवान, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अस्पत तवार व डीबी पथकाचे अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।